महाराष्ट्र हादरला आहे. आज सकाळपासून एकच बातमी मन सुन्न करून गेली. अजित पवार यांचे आणि त्यांच्यासोबत असलेले इतरांचे विमान अपघातात निधन. ही बातमी केवळ राजकीय नाही, तर ही संपूर्ण महाराष्ट्राच्या मनावर झालेली खोल जखम आहे. अचानक, अनपेक्षित आणि धक्कादायक. कुठेही, कुणालाही, कधीही असं काही घडू शकतं, ही जाणीव आज प्रत्येकाच्या मनात भीती, अस्वस्थता आणि शून्यता निर्माण करून गेली. बारामतीपासून मुंबई, पुण्यापासून नागपूर आणि सगळ्याच गावात एकच भावना उमटतीये की हे खरंच झालं का? अनेक लोक अजित पवार यांना वैयक्तिकरित्या ओळखत नसले तरी ते महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाचा एक परिचित चेहरा होते. त्यांच्या अचानक जाण्याने लोकांना जाणवत आहे एक असुरक्षितता, भविष्याबद्दलची चिंता, मनात न समजणारी अस्वस्थता आणि एक खोल दुःख. हे दुःख वैयक्तिक नसून सामूहिक आहे, म्हणूनच ते अधिक गोंधळात टाकणारं असतं. अशा बातम्या आपल्या मानसिक आरोग्यावर कसा परिणाम करतात? अशा धक्कादायक घटनांनंतर खाली गोष्ट जाणवणं खूप नॅचरल आहे. सतत बातम्या पाहाव्याशा वाटणं किंवा उलट पूर्णपणे टाळणं, मन बेचैन होणं, काळजी वाढणं, झोप न लागणं, मन जड वाटणं, काहीच करावंसं न वाटणं, काहीही कधी घडू शकतं ही एक भीती वाटत राहणं. तर या सगळ्या मानवी प्रतिक्रिया आहेत, या कमजोरी नाही आहेत. अशा वेळी स्वतःची काळजी कशी घ्याल? बातम्यांचा ओव्हरडोस टाळा. सतत अपडेट्स पाहणं मन अधिक अस्वस्थ करेल. तर दिवसातून ठराविक वेळेतच बातम्या पहा. भावना बोलून दाखवा. घरात, मित्रांसोबत, विश्वासू माणसांशी मनातलं बोला. मनात साठवणं तुम्हाला त्रासदायक ठरू शकेल. स्वतःच्या शरीराशी कनेक्ट व्हा, याला ग्राउंडिंग म्हणतात. 5 दीर्घ श्वास घ्या. आजूबाजूला दिसणाऱ्या 5 गोष्टी पहा. त्याने मन पूर्ण वर्तमानात येईल. तुमचा दिनक्रम जपा. जेवण, झोप, काम, साध्या गोष्टींना धरून राहणं मनाला स्थिरता देईल. मुलांशी शांतपणे बोला. तुमच्या घरात जर मुलं असतील तर समजा की तेही ऐकत असतात, त्यांनाही जाणवत असतं. तर त्यांच्या प्रश्नांना न घाबरता साध्या सोप्या भाषेत उत्तरं द्या. मदत केव्हा घ्याल? जर 2 आठवड्यांपेक्षा जास्त काळ मन खूप जड राहिलं, दैनंदिन जीवनात झोप, भूक, काम सगळंच बिघडलं, सतत चिंता किंवा भीती वाटत राहिली, तर मानसिक आरोग्य तज्ज्ञांशी बोलणं हे खूप महत्त्वाचं ठरेल. म्हणजे विकनेस नाहीये, ती स्वतःची तुमची जबाबदारी आहे. आज महाराष्ट्र दुःखी आहे. आज थोडं शांत राहणं, एकमेकांसाठी अवेलेबल असणं आणि स्वतःच्या मनाची काळजी घेणं हेच आपण करू शकतो. मन सांभाळा, एकमेकांना धरून ठेवा. आपण यातूनही एकत्र सावरू.